जॉईन होतो आपण रिव्हिजन करू जरा. आहे ना लक्षात सगळं? ओके. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ट्रान्सफॉर्म अँड ऍड कॉलम? ओके. Okay. So there is any data loss chances in transform and in add column? No. Can you give me example for that? जैसे कि अगर कोई डेट है उसी से मंथ एक्सट्रैक्ट करनी है, Okay. तो अगर हम उसी में करेंगे तो हमारे पास डेट चली जाएगी, मंथ आ जाएंगे। इसके ऊपर अगर हम ऐड कॉलम में करेंगे तो हमारे पास डेट चलेगी और मंथ। What is the use of view tab? View tab to get the extra information of column, right? How to remove duplicates? कौन सा पर किधर है ऑप्शन? Okay, and then remove duplicates. Okay. What is the difference between merge and append? Different data, Different data. append, we can add new data in the same. Different data तेच झालं, सेमच झालं. What is merge? Right. Append. रो ऍड करतो Yeah. आपण append मध्ये. मर्ज मध्ये काय होतं आपण? मर्ज मध्ये दोन कॉलम जर जॉईन करायचे असतील तुम्हाला तर तुम्ही काय यूज करता? मर्ज. आणि जर तुम्हाला पूर्ण टेबल जॉईन करायचं तुम्ही काय यूज करता? अपेंड. अपेंडची एक कंडिशन आहे, काय इम्पॉर्टंट कंडिशन? टेबल स्ट्रक्चर शुड बी सेम. म्हणजे त्यामध्ये तुमचा डेटा टाईप वगैरे पण सेम पाहिजे आणि पहिल्या कॉलम पासून ते लास्ट कॉलम पर्यंत सेम पाहिजे, तर तुम्हाला आहे तसं आउटपुट मिळतं. ओके. व्हॉट आर द टाइप्स ऑफ जॉईन्स? left anti What is the difference between left join and left anti join? left join will show all the data from the left table. Left anti join will show only the data which is not matching in the right table, only null values of the left table. जेव्हा लेफ्ट जॉईन आपण यूज करतो तेव्हा मॅचिंग पण रोज दाखवतो आणि लेफ्ट टेबल मधला पूर्ण डेटा, राईट. बट जेव्हा मी लेफ्ट अँटी यूज करतो तेव्हा काय आउटपुट मिळतं? फक्त मॅचिंग आणि राईट टेबल मधला डेटा सोडून फक्त जेवढा उरला लेफ्ट टेबल मध्ये तेवढा मला डेटा रिटर्न मिळतो. आहे क्लिअर एवढं? ऑनलाईन येस. कोणत्या बॅचचे? त्यात चेअर्स असतील नवीन लोक दिसतात. जस्ट वेट अ मिनिट. DN9 मध्ये होतं, DN9 मध्ये होता. तेव्हा एक्झाम असल्यामुळे. नाव काय? तुझं? यस डायरेक्टर. तू पण कोणत्या? DN9. अरे तुम्ही खूप लवकर आला रे. एकदम आपला जवळजवळ 6वं लेक्चर चालू आहे. बघितलं ना मागचे? बघितलं ना? ऑनलाईन जॉईन झाले का सगळे? अक्षय नाही का? सो आज आपण डेटा मॉडेलिंग बघणार आहे. ओके. तुमच्या मते डेटा मॉडेलिंग काय आणि इम्पॉर्टंट काय आहे? डेटा मॉडेलिंग मीन्स रिलेशनशिप बिल्ड करणं दोन टेबल मध्ये काय इम्पॉर्टंट आहे? एनिवन? डेटा फेच करण्यासाठी दुसऱ्या टेबलचा. ओके. अजून डेटा फेच करणं म्हणजे? ओके. तिथे जॉईन्स झालं. जॉईंट्स मध्ये
extra column add झाल्यामुळे त्याची size ओके ओके एनिवन ऑनलाईन Data access. येस With the help of data modeling, we can access the another table ओके data. we can access the another table or we can filter the another table. Yes. Anyone? What is data modeling? डेटा मॉडेलिंग म्हणजे असं लक्ष घ्या, माझ्याकडे एक सेल्स टेबल आहे आणि माझ्याकडे डेट टेबल आहे. ओके, मग सेल्स टेबल मधला क्वांटिटी फिल्टर आउट करायची इयर वाईज. काय करायचंय मला, क्वांटिटी इयर वाईज फिल्टर आउट करायचंय. तर तुम्ही काय करणार, दर इयरचा सेपरेट सेल्स फाइंड आउट करणार आणि तो प्रेझेंट करणार का? नाही. तुम्ही काय करणार, डेट टेबलला कोणाशी कनेक्ट करणार, सेल्स टेबलशी, आणि मग डेट टेबल मधला फक्त इयर फिल्टर आउट करणार. राईट, आणि मग इकडे काय होणार, चेंजेस होणार. राईट. ओके, मी काय करतो, एक इकडे लक्ष देऊन म्हणजे मी एक कार्ड व्हिज्युअल घेतो. ओके, त्या कार्ड व्हिज्युअल मध्ये Sir, screen share नाही. जस्ट वेट, सॉरी. दिसते? ओके, काय केलं मी, कार्ड व्हिज्युअल घेतलं आणि जो आपण अपेंड केलेला डेटा त्यामध्ये मी काय करतो, ऑर्डर क्वांटिटी जस्ट सिलेक्ट करतो. काय करतो, ऑर्डर क्वांटिटी काय ती समथिंग 166K दिसते असं लक्षात ठेवा. ओके, मी एक स्लायसर घेतो. स्लायसर म्हणजे काय, फिल्टर घेतो. ओके, त्या स्लायसरला सिलेक्ट करतो. जस्ट केलं, स्लायसरला सिलेक्ट. मला काय करायचं, इयर वाईज फिल्टर आउट करायचा डेटा. मला काय करायचंय, इयर वाईज फिल्टर आउट करायचा डेटा. तुम्ही इयर आपण कोणत्या टेबल्समध्ये, इयर मंथ डेट कोणत्या टेबलमध्ये, इयर मंथ कोणत्या टेबलमध्ये आहे, डेट टेबलमध्ये. राईट, डेट टेबलमध्ये. ओके, कॅलेंडर लुकअप मध्ये म्हणजे आपल्या इथून मी इयर पास आउट करतो. इथे काय करतो, इयर घेतो. घेतलं, लय गर्दी झाली आज. ठेवा उघडा दरवाजा. काय ऑनलाईन जस्ट मिनिट हा, स्टुडंट होतात खूप सारे. आज आए भी नहीं है कुछ. बस येईल ना बसता. ठीक आहे. हॅलो सर. येस. हॅलो सर, तुम्ही एक पहिल्यांदा कार्ड व्हिज्युअल घेतले नंतर स्लायसर घेतले का? हो हो, मी तुम्हाला ते फक्त कन्सेप्टसाठी घेतले, नंतर आपल्या बघायच्यात खूप साऱ्या गोष्टी. मी काय केलं, पण एक कार्ड व्हिज्युअल घेतलं, त्यामध्ये काय पास आउट केलं, माझी ऑर्डर क्वांटिटी पास आउट केली. राईट, मला काय करायचे, इयर वाईज दाखवायची क्वांटिटी मला, म्हणजे काय इयर वाईज तो फिल्टर आउट करायची क्वांटिटी. त्यासाठी मी काय घेतलं, एक स्लायसर घेतलं. त्या स्लायसरमध्ये कॅलेंडर लुकअप पास केलं, डायरेक्ट इयर पास केलं. राईट, मी काय करतो, जस्ट सिलेक्ट करतो 2020, 2022, 2021 केलं सिलेक्ट. ह्या गोष्टी काय होतं, फिल्टर आउट होतात. ते 2020ला केल्यावर सिलेक्ट फिल्टर आउट होतोय, 2022ला फिल्टर आउट होतोय, 2021ला फिल्टर आउट होतो डेटा. ओके, मी माझ्या डेटा मॉडेलिंग मध्ये जातो, म्हणजे माझ्या मॉडेल व्ह्यू मध्ये जातो. का होतंय ते फिल्टर आउट, एनिवन? का, बिकॉज कॅलेंडर लुकअप आणि अपेंड टेबल मध्ये काय क्रिएट आहे, रिलेशनशिप क्रिएट झाली. कशाच्या बेसिसवर क्रिएट झाली, दोघांमध्ये कॉमन काय, डेट नावाचा कॉलम. दोघांमध्ये कॉमन काय, डेट नावाचा कॉलम. मी या डेटला कनेक्ट केलं, कोणत्या डेटशी, ऑर्डर डेटशी. काय केलं, या डेटला ऑर्डर डेटशी कनेक्ट केलं. ओके, ठीक आहे. सो असं काहीतरी आलेलं आहे. ओके, ऑर्डर डेट वगैरे काहीतरी आलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे ही रिलेशनशिप क्रिएट झालेली. ओके, आता काय करतो, मी ही रिलेशनशिप डिलीट करतो. ठीक आहे, काय करतो, डिलीट करतो. जस्ट डिलीट होतील. ओके, दोघांमध्ये आता काही रिलेशनशिप आहे का, काही
काय हे दिसते लाईन वगैरे दिसते मला नाहीये. अगेन मी माझ्या मॉडेल व्ह्यू मध्ये रिपोर्ट व्ह्यू मध्ये जातो. ओके, आता मी सिलेक्ट करतो एखाद्या इयरला, 2022ला, 2021 फिल्टर आउट होतोय का डेटा? नाही होते. जर तुमच्यामध्ये रिलेशनशिप बिल्ड केली नाही तर तुम्हाला प्रत्येक इयर वाईज डिफरंट कार्ड बिल्ड करावं लागेल. प्रत्येक इयर वाईज तुम्हाला कॅल्क्युलेशन्स करावं लागतील, राईट? त्यासाठी इम्पॉर्टंट काय? डेटा मॉडेलिंग. म्हणजेच काय? रिलेशनशिप बिटवीन द टू टेबल्स. ओके, तुम्ही रिलेशनशिप कोणत्या बेसिसवर बिल्ड करता दोन टेबलमध्ये? विद इन द कॉमन कॉलम. जसं तुम्ही दोन टेबलमध्ये जॉईन कशाने करता? जर दोघांमध्ये कॉमन कॉलम असेल तर ते जॉईन होतं. तसंच जेव्हा तुम्ही रिलेशनशिप बिल्ड करता तेव्हा दोन टेबलमध्ये काहीतरी की कॉमन कॉलम हवं. ओके, तेव्हा दोन टेबलमध्ये रिलेशनशिप बिल्ड होतं. ओके, आता जर मी नुसतं फिल्टर आउट केला डेटा, म्हणजे जर मला दाखवायचं असेल एखाद्या बिझनेस ओनरला की बाबा 2020ला किती सेल्स होता, 2022ला किती सेल्स होता, मी काय प्रत्येक कार्ड सिलेक्ट करत बसणार का? नाही. जस्ट दोन टेबलमध्ये रिलेशनशिप बिल्ड करणार आणि जस्ट हे फिल्टर लावणार. ओके, सो माझं काय होईल? पॉवर बीआयचा परफॉर्मन्स काय होईल? इन्क्रीज होईल, राईट? लोड कमी घेईल बिकॉज ऑफ ह्या स्लाइसर अँड रिलेशनशिप म्हणून. अंडरस्टूड? ऑनलाईन अंडरस्टूड? Yes, sir. एव्हरीवन, मला सगळ्यांचा रिप्लाय हवा. येस सर. Yes, sir. Yes, sir. ओके, Yes, sir. Yes, sir. Yes, sir. okay. So data modeling is the process of organizing and structure the data from different sources. Hey, line important, yeah. Is the process of organizing and structure data from the different sources into the related tables. Into the related tables. Related tables म्हणजे काय? ज्या दोन टेबलमध्ये सेम कॉलम असेल ते काय झाले? रिलेटेड टेबल्स झाले एकमेकांशी. म्हणजे पहिल्या टेबलमध्ये ती की ऍज अ काय ऍक्ट करणार आहे? प्रायमरी की. आणि तीच की दुसऱ्या टेबलमध्ये फॉरेन की. अंडरस्टूड सगळ्यांना? ओके, सो इट इज अ प्रोसेस ऑफ ऑर्गनायझिंग अँड स्ट्रक्चरिंग डेटा फ्रॉम डिफरंट सोर्सेस into related tables. Okay, so it can be easily analyzed and used for reporting and decision making. Okay, used for reporting and decision making. Understood what is data modeling? Okay, ठीक है. Why data modeling is important? Make report faster. Faster का? तुम्हाला प्रत्येक इयर वाईज कार्ड क्रिएट करायला लागलं नाही. तुम्ही जेव्हा त्या दोन टेबलचं कनेक्शन केलं, कॅलेंडर लुकअप आणि सेल्स टेबलचं, तेव्हा मी काय केलं? फक्त एक कार्ड यूज केलं आणि एक फिल्टर यूज केलं. तेव्हा माझा रिपोर्ट फास्ट झाला, जास्त लोड नाही घेणार रिपोर्ट, राईट? ओके, दॅट्स वाय मेक रिपोर्ट फास्टर अँड मोर ॲक्युरेट. ओके, सेकंड, अवॉइड डुप्लिकेट अँड इनकरेक्ट कॅल्क्युलेशन्स. जर तुमच्यामध्ये डुप्लिकेट्स असतील, ओके, दोन्ही टेबलमध्ये डुप्लिकेट्स असतील किंवा काही डेटा टाईप चेंजेस वगैरे असेल तर रिलेशनशिप बिल्ड होत नाही. ओके, ते तुम्हाला डायरेक्टली सजेस्ट करतात देअर आर नो रिलेशनशिप बिटवीन द टू टेबल्स. तर तुम्हाला चेक करावं लागतात दोन टेबल्समध्ये काय चुकलेलं. ओके, थर्ड, एनेबल्स प्रॉपर फिल्टरिंग अक्रॉस द टेबल. प्रॉपर फिल्टरिंग म्हणजे आता आपण एक स्लाइसर लावलेलं, बरोबर? ते प्रॉपर इयर वाईज फिल्टर आउट करत होतं ना, राईट? कशा वाईज फिल्टर आउट करत होतं? प्रॉपर इयर वाईज. इम्प्रूव्ह डॅशबोर्ड परफॉर्मन्स, सिम्प्लिफाय डॅक्स मेजर्स अँड बिल्ड स्केलेबल BI सोल्युशन. ओके, व्हाय डेटा मॉडेलिंग इम्पॉर्टंट? त्याचे हे 6 पॉईंट आहेत, ते लक्षात राहायला पाहिजे. इम्पॉर्टंट पॉईंट हाच आहे, मेक्स रिपोर्ट फास्टर अँड मोर ॲक्युरेट आणि अवॉइड डुप्लिकेट्स. हे 2 पॉईंट्स. बाकीचं तर इझी, बाकी तुम्ही सांगू शकता, पण हे 2 पॉईंट्स, अवॉइड डुप्लिकेट्स अँड मेक रिपोर्ट फास्ट. ओके, अंडरस्टूड? ठीक आहे. कॉमन कॉलम नसेल तर आपण ते बिल्ड करतो. कॉमन कॉलम नसेल तर तुम्हाला बघणार आहे आपण, वाया जावं लागतं, सांगतो मी पुढे बघणार आहे आपण. ओके, ठीक आहे. ठीक आहे. डेटा मॉडेलिंग करताना 2 टेबल असतात, एक असतो फॅक्ट टेबल आणि एक असतो डायमेन्शन टेबल. जर हे 2 टेबल नसतील तर तुम्ही रिलेशनशिप बिल्ड करू शकत नाही. ओके, फॅक्ट टेबल म्हणजे असं लक्षात घ्या, तुमचे फादर, तुमच्या घरामध्ये फादर हे इन्कम सोर्स आहे, तेच तुम्हाला सगळं प्रोव्हाइड करतात. अँड डायमेन्शन टेबल म्हणजे तुमची फॅमिली. ओके, म्हणजे तुमचा भाऊ झाला, तुम्ही झाला आणि तुमची आई झाली, बरोबर? म्हणजे फादर सगळ्यांना प्रोव्हाइड करतात सोर्स. तसंच फॅक्ट टेबल असतो, एक फॅक्ट टेबल कंटिन्यू असतो आणि तोच सगळ्यांना डेटा डिलिव्हर करत असतो किंवा डेटा फिल्टर आउट करत असतो सगळ्यांमध्ये. ओके, फॅक्ट टेबल म्हणजे काय? ज्याच्यामध्ये फक्त न्यूमेरिकल कॉलम्स प्रेझेंट असतात, लाईक ट्रान्झॅक्शनल कॉलम्स. कोणते? ट्रान्झॅक्शनल कॉलम्स.
म्हणजे एखादं बँकेचं ट्रान्झॅक्शन झालं किंवा काय म्हणतात EMI हे झाले, अकाउंट सेक्शन झाले, हे काय झालं सगळे ट्रान्झॅक्शनल डेटा आहे. ओके, ऑलवेज रिमेंबर फॅक्ट टेबल कंटेन्स ओनली न्यूमेरिकल डेटा. फॅक्ट टेबल कंटेन्स ओनली न्यूमेरिकल डेटा. आणि सेकंड आहे माझा डायमेन्शन टेबल. डायमेन्शन टेबल कंटेन्स न्यूमेरिकल as well as text data. ओके, न्यूमेरिकल as well as text data. न्यूमेरिकल डेटा म्हणजे कोणता? लाईक तुमचा इयर, बर्थ इयर, तुमची सॅलरी, तुमचं एज, असाच न्यूमेरिकल डेटा. नॉट ट्रान्झॅक्शनल डेटा, ज्यातून तुम्ही ट्रान्झॅक्शनल शो करू शकता. जसं सेल्स डेटामधून काय करतोय मी, ट्रान्झॅक्शन शो होत आहे, त्याच्या ऑर्डर लाईन आयटम आहेत, ऑर्डर क्वांटिटी आहे, बरोबर, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे हा काय झाला, एक फॅक्ट टेबल झाला आणि बाकीचे सगळे काय डायमेन्शन्स टेबल. सो आपल्यामध्ये किती फॅक्ट टेबल आहे? एक. कोणता? एक आहे सेल्स टेबल, सेल्स डेटा जो आहे, आणि बाकीचे सगळे डायमेन्शन्स टेबल. अंडरस्टूड? फॅक्ट टेबल अँड डायमेन्शन टेबल. तुम्हाला इंटरव्ह्यूला डिफरन्स विचारतात, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन फॅक्ट टेबल अँड डायमेन्शन टेबल. फॅक्ट टेबल कंटेन्स ओनली न्यूमेरिकल डेटा, मीन्स न्यूमेरिकल मीन्स transactional data, right? And dimension table contains text as well as numerical data. But numerical data means कोणता न्यूमेरिकल डेटा कंटेन करू शकता तुम्ही? तुमची सॅलरी, तुमचा एज, तुमचं बर्थ इयर, असं. दॅट्स इट. Dimension table. Yeah, there can be multiple dimension table, but there are really only one fact table in data model. Okay, online फास्ट होते का रे? नाही ना, ऑनलाईन फास्ट होतं? नाही सर. ओके, काय आलं आत्ताचं? येस सर. ओके, मी काय म्हणलेलो, फॅक्ट टेबल अँड डायमेन्शन टेबल. फॅक्ट टेबल कंटेन्स ओनली काय न्यूमेरिकल मेजरेबल डेटा. स्टोर्स मेट्रिक्स लाईक स्केल्स, क्वांटिटी, प्रॉफिट, जे आपण बघितलेलं, त्यामध्ये स्केल्स आहे, क्वांटिटी आहे, प्रॉफिट वगैरे आपण नंतर कॅल्क्युलेट करणार. कंटेन्स फॉरेन कीज. ऑलवेज रिमेंबर, फॅक्ट टेबल कधीच प्रायमरी की कंटेन करत नाही. ऑलवेज फॅक्ट टेबल मध्ये फक्त आणि फक्त फॉरेन कीच असते. ओके, हे लाईन खूप इम्पॉर्टंट आहे. कंटेन्स ओनली फॉरेन कीज. ओके, सेकंड आहे, लास्ट आहे यूज ऍग्रिगेशन अँड कॅल्क्युलेशन साठी आपण यूज करतो. ऍग्रिगेशन मीन्स मीन, मॅक्स, हे काय झालं, तुमचे सगळे ऍग्रिगेट फंक्शन झाले, त्यासाठी आपण काय यूज करतो? फॅक्ट टेबल यूज करतो. तुम्ही सांगा, डायमेन्शन टेबल हे यूज करू शकता का? ऍग्रिगेशन तुमच्या नावावर ऍग्रिगेशन करू शकता, तुमच्या बर्थ इयर ऍग्रिगेशन करू शकता? नाही करू शकत. तुम्ही ते कशावर करू शकता? फक्त ऑर्डर क्वांटिटी झालं, प्रोडक्ट प्राइस झालं, राईट, प्रॉफिट झालं, टोटल सेल्स झाला, ह्याच्यावर तुम्ही ऍग्रिगेशन फंक्शन क्रिएट करू शकता ना. ओके, तो झाला म्हणजे माझं फॅक्ट टेबल. अंडरस्टूड? फॅक्ट टेबल काय आहे नक्की इंटरव्ह्यू विचारतो तुझं, लक्षात ठेवायचं. सेकंड आहे डायमेन्शन टेबल. डायमेन्शन टेबल काय करतो? कंटेंट डिस्क्रिप्टिव्ह ऍट्रिब्यूट्स. डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे टेक्स्ट डेटा, म्हणजे तुमच्या नावापासून ते तुमच्या गावापर्यंत पूर्ण डेटा काय करतो? तो कंटेन करतो, त्याला आपण म्हणतो डायमेन्शन टेबल. प्रोव्हाइड कंटेक्स्ट लाईक कस्टमर, प्रोडक्ट अँड लोकेशन. ओके, हॅज प्रायमरी की. ऑलवेज रिमेंबर, डायमेन्शन टेबल ऑलवेज हॅज अ वन प्रायमरी की. ओके, dimension table has always a one primary key. And the last point was may contain numeric fields used only for categorization. म्हणजे एज वाईज कॅटेगराईज करायचं. मी काय म्हणलं, कंटेंट काय काय करू शकतो? सॅलरी, एज, असे फील्ड्स म्हणजे जे तुमच्या पर्सनॅलिटीला डिस्क्राईब करतात. ओके, मग मी एज वाईज कॅटेगराईज करू शकतो, बरोबर, सेल्स वाईज सॉरी तुमच्या सॅलरी वाईज कॅटेगराईज करू शकतो मी, राईट. असा न्यूमेरिकल डेटा प्रेझेंट असतो. अंडरस्टूड? ओके, ऑनलाईन. येस सर, क्लिअर. मला सगळ्यांकडून आन्सर हवं आहे, एकांना नका आन्सर. का आलंय सगळ्यांना? येस सर. येस सर. येस सर. येस सर. भागवत? Yes. Yes, sir. अच्छा, सगळ्यांना बाकीचे ऑफलाईन.
मी अगेन माझ्या मॉडेल व्ह्यू मध्ये जातो. ओके, मला काय कशाशी कनेक्ट करायचं आहे, मला टेबल आणि सेल्स डेटाला कनेक्ट करायचं आहे. सेल्स डेटा म्हणजे कोणता कनेक्ट करतोय मी, जो मी अपेंड केलाय. म्हणजे एकाच टेबलमध्ये पूर्ण इयरचा डेटा आहे, राईट. तो मला काय करावं लागणार नाही, प्रत्येक इयरच्या सेल्सला हा डेटा डेट टेबल कनेक्ट करावं लागणार का, नाही करावं लागणार. मी एकाच टेबलमध्ये सगळं अपेंड केलंय, सेल्सचं फक्त म्हणतोय, आणि त्याच टेबलशी कनेक्ट करणार. ओके, मी करतो डेटला डेटशी कनेक्ट. अगेन डेटला करतो ऑर्डर डेटशी कनेक्ट. केलं का नाही? दोघांमध्ये कॉमन काय, डेट. ओके, जेव्हा मी एखादं टेबल सिलेक्ट करतोय आणि ते दुसऱ्या टेबलला कनेक्ट करतोय, तेव्हा इथं काहीतरी कार्डिनलिटी म्हणून लिहून येतं, राईट. इथं काहीतरी दिसतं तुम्हाला, 1 to many. 1 to many म्हणजे काय रे? बोल बोल, छोड़ो नहीं, बोलो. मतलब जैसे कि एक टेबल है और जो हमको डेली दिखाना है वो उसके साथ साथ और भी डेटा से कनेक्ट किया है. अपन ओके, एक सिंपल एक्झाम्पल बघू आपण. जेव्हा तुम्ही कार्डिनलिटी क्रिएट करता तेव्हा रिलेशनशिप बिल्ड होतं, 1 to many, many to 1, many to many आणि 1 to 1. ओके, 1 to 1 म्हणजे काय, एक लाईव्ह तुमचं रिअल टाइम एक्झाम्पल घ्या. एक मुलगा आणि एक मुलगी, म्हणजे एका मुलाला एकच मैत्रीण म्हणतोय. ओके, एका मुलाला काय, एकच मैत्रीण. म्हणजे काय झालंय, 1 to 1 रिलेशनशिप. म्हणजे वन पर्सन हॅज वन ऑर्डर. वन पर्सन हॅज वन ऑर्डर, हे काय झालं, 1 to 1. सेकंड रिलेशनशिप आहे 1 to many. म्हणजे एकाच फ्रेंडला 2 मैत्रिणी, बरोबर. एका फ्रेंडला 2 मैत्रिणी म्हणजे 1 पर्सन हॅज मेनी ऑर्डर्स, राईट. 1 पर्सन हॅज मेनी ऑर्डर. थर्ड टाईप आहे तुमचा मेनी टू 1. म्हणजे 2 मैत्रिणींना एकच मित्र आहे. ओके, म्हणजे मेनी ऑर्डर्स परचेस बाय 1 कस्टमर. मेनी ऑर्डर परचेस बाय 1 कस्टमर, ह्याला काय म्हणतो आपण, मेनी टू मेनी. अँड लास्ट वन इम्पॉर्टंट वन वॉज मेनी टू मेनी रिलेशनशिप. म्हणजे तुमचे 2 मित्र आहेत, 2 मैत्रिणी. हा मित्र पहिल्या मैत्रिणीला पण कनेक्ट आहे, दुसऱ्या मैत्रिणीला पण कनेक्ट आहे. दुसरा मित्र पहिल्या मैत्रिणीला पण कनेक्ट आहे, दुसऱ्या मैत्रिणीला पण कनेक्ट आहे. म्हणजे काय झालं, मेनी टू मेनी रिलेशनशिप. अंडरस्टूड. दिस इज द कार्डिनलिटी. तुम्हाला इंटरव्ह्यू विचारते व्हॉट इज कार्डिनलिटी अँड व्हॉट आर द टाइप्स ऑफ कार्डिनलिटी. So cardinality refers to the type of relationship between the two tables. That is, how many rows in one table relate to rows in the another tables. Okay, so there are 4 types of cardinality. First one, 1 to 1. वन कस्टमर हॅज वन युनिक प्रोफाईल रेकॉर्ड. म्हणजे जेव्हा तुम्ही कंपनीमध्ये काम करता तेव्हा प्रत्येकाला एक युनिक एम्प्लॉय आयडी जनरेट होते, राईट. सो वन एम्प्लॉय हॅज वन युनिक आयडी. ओके, सेकंड आहे 1 to many. कोणतं आहे, 1 to many. वन कस्टमर हॅव मेनी ऑर्डर. वन कस्टमर हॅव मेनी ऑर्डर. मेनी टू मनी, मेनी ऑर्डर्स बिलॉंग टू वन कस्टमर. अँड लास्ट वन पार्ट इज मेनी टू मेनी. Many students can enroll in many courses. Okay, and many courses enroll by many students. This is your types of cardinality. Important. Okay, online. Yes, sir. Yes, sir. जर तुम्ही डेटा मॉडेलिंग परफेक्ट केलं, तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये जर तुम्ही सांगितलं तुम्हाला जे पॅकेज मागतील ते देऊ शकता, डेटा मॉडेलिंग व्यवस्थित केलं. आणि ह्याच्या बाहेर डेटा मॉडेलिंग काही नाही. जे मी सांगितलंय त्याच्या बाहेर डेटा मॉडेलिंग काही नाही, काहीच नाही. असेल तर एखादा टाईप एक्स्ट्रा, तो आपण नंतर बघायचा, आत्ता नाही. ओके, ठीक आहे. फॅक्ट टेबल, डायमेन्शन टेबल कळालं एव्हरीवन. कार्डिनलिटी कळालं, कार्डिनलिटीचे टाइप्स कळाले, रिलेशनशिप का महत्वाचं आहे कळालं, का इम्पॉर्टंट आहे हे कळालं. ओके, एवढे 4 पॉईंट्स कळाले सगळ्यांना. ऑनलाईन सर हे थेरॉटिकल समजलं, तिकडे तुम्ही करायचे अजून आपल्या, थांबा. थेरॉटिकल आधी तुम्हाला क्लिअर करू द्या, मग आपल्या प्रॅक्टिकल बघ करायचं. त्यामुळे होल्ड करायचं, आधी कन्सेप्ट समजून घ्या, नंतर प्रॅक्टिकलवर जाऊ. कळालं एवढं ऑनलाईन? हा सर, कळालं. Yes, sir. ठीक आहे, ठीक आहे.
रिलेशनशिप बिल्ड करताना दोन टाईपचे स्कीमाज असतात. ओके, रिलेशनशिप बिल्ड करताना दोन टाईपचे स्कीमाज असतात. एक असतो स्टार स्कीमा आणि एक असतो स्नोफ्लेक स्कीमा. एक असतो स्टार स्कीमा आणि एक असतो स्नोफ्लेक स्कीमा. स्टार स्कीमा म्हणजे काय? त्यामध्ये फक्त एक फॅक्ट टेबल असतो आणि त्याच्या अराउंड सगळे डायमेन्शन टेबल फिरतात. म्हणजे तुमचे फादर तुमचा इन्कम सोर्स, त्यांच्या बाजूने तुम्ही सगळे फिरता, बरोबर. म्हणजे पप्पा काय झालं, तुमचे फादर काय झाले, फॅक्ट टेबल, आणि जे बाकीचे सगळे ते तुम्ही काय झाले, डायमेन्शन टेबल. ओके, स्टार स्कीमा कंटेन्स ओनली वन फॅक्ट टेबल. स्टार स्कीमा कंटेन्स ओनली फॅक्ट टेबल्स, ओनली वन फॅक्ट टेबल. अँड स्नोफ्लेक स्कीमा म्हणजे काय? स्नोफ्लेक स्कीमा कंटेन्स मोर दॅन वन फॅक्ट टेबल अँड अदर्स आर डायमेन्शन टेबल. म्हणजे तुमच्या घरामध्ये तुम्ही इन्कम सोर्स आहे, तुमचे फादर पण इन्कम सोर्स आहेत, पण बाकीचे नॉन इन्कम सोर्स आहेत. मग ते कोणाच्या अराउंड फिरतात? कधी तुम्ही पप्पांकडे पैसे मागताल, कधी तुम्ही तुमच्या भावाकडे पैसे मागताल. हे काय झालं? वाया कनेक्शन झाले, राईट. दिस इज अ स्नोफ्लेक स्कीम. जस्ट वेट. हॅलो हॅलो, येस, या. No, currently I'm busy. Yeah, hello. No, currently I'm busy. I will call you back later. Yeah, sure. सर स्नोफ्लेक्स मध्ये दोन फॅक्ट टेबल असू शकतात का? Yeah, snowflakes contain more than one fact table and star schema contains only one fact table. Okay, one fact table and multiple dimensions table. Always remember, star schema not contains more than one fact table. तुम्हाला इंटरव्ह्यूला कन्फ्युज करतात की बाबा स्टार स्कीमा कंटेन करू शकतो का मोर दॅन वन? नाही करू शकत. किती तो म्हणला समोरचा करू शकतो का? नाही करू शकत. नाही म्हणजे नाही. स्टार स्कीमा कंटेन्स ओनली वन फॅक्ट टेबल अँड अदर्स आर डायमेन्शन टेबल्स. ओके, सिम्पल स्ट्रक्चर अँड हाय परफॉर्मन्स. ओके, बिकॉज एकाच फॅक्ट टेबलला सगळे कनेक्शन्स असतात, सगळे डायमेन्शन टेबल्स कनेक्ट असतात. दॅट्स वाय इझी टू मेंटेन अँड क्वेरी राईट. ओके, सेकंड आहे माझा स्नोफ्लेक स्कीमा. कोणता आहे? स्नोफ्लेक स्कीमा. त्यामध्ये डायमेन्शन टेबल्स आर फर्दर नॉर्मलाइज इंटू सब टेबल्स. मीन्स फॅक्ट टेबल कनेक्टेड डायमेन्शन टेबलला असू शकतो आणि त्या डायमेन्शनचा अदर सब डायमेन्शन टेबल असू शकतो. ओके, देन मोर कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर असतं अँड कॅन रिड्यूस रिडंडन्सी बट हार्डर टू मॅनेज. रिडंडन्सी म्हणजे काय रे? डुप्लिकेट. श्योर. रिडंडन्सी म्हणजे काय? डुप्लिकेट डेटा. रिपिटेशन. श्योर. डुप्लिकेट डेटा और रिपीटेटिव्ह ऑफ वर्क. रिपिटेटिव्ह. रिपीटेड डेटा म्हणजेच काय झालं? डुप्लिकेट डेटा, राईट. रिपीटेटिव्ह वर्क म्हणजे काय? सारखं एकच तुम्ही गोष्ट 10 वेळा रिपीट करता, म्हणजे एकच सायकल कंटिन्यू फिरते, त्याला काय म्हणतो आपण? रिडंडन्सी. तुमचं नॉर्मलायझेशन काय असतं? टू रिड्यूस रिडंडन्सी. म्हणजे काय? रिपीटेटिव्ह वर्क कमी करण्यासाठी तुम्ही काय यूज करता? नॉर्मलायझेशन यूज करता. आठवत आहे ना SQL मध्ये? ओके, नाही, स्नोफ्लेक स्कीमा पण असतं पॉवर BI मध्ये. येस, बघणार आहे आपण, कळून जाईल तुम्हाला कशा असतात दोन. ओके, स्टार स्कीमा म्हणजे काय असतं? एक स्टार लाईक स्ट्रक्चर असतं. स्टार कसं असतं? असं असतं ना काहीतरी, असा 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 असा, बरोबर ना? स्टार माहिती ना, स्टार. आणि स्नोफ्लेक स्कीमा म्हणजे काय? सापासारखा. साप माहिती ना? बघितलं आयुष्यात कधी? सापासारखा असतो स्नोफ्लेक स्कीम. ओके, कळालं स्टार स्कीमा काय असतो, स्नोफ्लेक स्कीमा काय असतो? स्टार स्कीमा कंटेन्स ओनली वन फॅक्ट टेबल. स्नोफ्लेक स्कीमा कंटेन्स मोर दॅन वन फॅक्ट टेबल. ओके, फॅक्ट टेबल कंटेन्स ओनली अँड काय? ओके, ठीक आहे. ओके, फॅक्ट टेबल कंटेन्स ओनली नाही, मला Foreign. फॅक्ट टेबल Foreign कंटेन्स keys. ओनली फॉरेन Transaction. and Foreign dimension table contains only primary keys. Okay, Primary key. dimension table मध्ये कधीच फॉरेन की नसू शकते. ओके, पण फॅक्ट टेबल मध्ये फक्त फॉरेन की असणार आहे, तिथं प्रायमरी की नसू शकते. ओके, अंडरस्टूड.
एव्हरीवन? स्कीमाज कळाले? 2 टाईपचे स्कीमाज, पहिला स्टार, दुसरा स्नोफ्लेक. कार्डिनलिटी कळाली, काढण्याचे टाइप्स कळाले. स्टार आणि स्नोफ्लेक तुमचं जे एक्झाम्पल दिलंय ना, तुमचे फादर्स इन्कम सोर्स, त्या अराउंड लक्षात ठेवा, तुम्हाला इझिली लक्षात राहील. अंडरस्टूड? सर इंटरव्ह्यूज मध्ये एक्झाम्पल विचारतात का? कशामध्ये? इंटरव्ह्यूज मध्ये एक्झाम्पल Yes, विचारतात? तुम्ही स्वतःहून द्यायचे असतात विचारण्यापेक्षा, सो समजा जास्त इम्प्रेस होतो. नाही, अशा पद्धतीने एक्झाम्पल्स एक्सप्लेन केलं तर चालेल का? चालतात बिंदास, रिअल टाइम एक्झाम्पल देते चालतात, काही इश्यू नाही. ओके. So, if the interview one line answer will, the data modeling is the process of structure and connecting data tables with proper relationships to support efficient analysis and reporting. एवढंच लक्ष सांगितलं, टू सपोर्ट इफिशियंट अनालिसिस अँड रिपोर्टिंग, एवढं सांगितलं तरी सफिशियंट. अंडरस्टूड? नाही. सेम कॉन्सेप्ट डेटा वेअरहाऊसिंग असतं. डेटा वेअरहाऊसिंगचं नाही, डेटा वेअरहाऊसिंग मध्ये ETL प्रोसेस फॉलो होते. ते पण असतं ना की हे असलं काय होतं कार्डिनलिटी आणि कार्डिनलिटी सगळ्यांमध्ये, तू SQL मध्ये जर गेलं ते SQL मध्ये कार्डिनलिटी. डायमेन्शन टेबल आपण क्रिएट करायचे. तिथं होतं आणि ते बट पॉवर मध्ये कसं असतं, जेव्हा तुम्हाला डेटा वेअरहाऊस मध्ये कसं असतं की तुम्हाला डेटा जनरेट करायचा असतो, राईट? ETL पाईपलाईन्स मध्ये डेटा टाकायचा असतो. बट पॉवर BI मध्ये डेटा तुमच्याकडे डायरेक्ट आलेला असतो ना, बिकॉज डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटिव्ह किंवा DB टीम कडून येतो. त्यामध्ये डायरेक्टली तुम्हाला ओळखायचं असतं की बाबा फॅक्ट टेबल कोणता आणि डायमेन्शन टेबल कोणता. ओके. अक्षय, अंडरस्टूड? आदित्य, सॉरी आदित्य. एवढं का आलंय? मी अगेन माझ्या मॉडेलिंग मध्ये जातो. ओके. मॉडेलिंग मध्ये गेल्यानंतर इथं असं मला काहीतरी दिसतंय की मेक दिस रिलेशनशिप ऍक्टिव्ह, असं काहीतरी दिसतंय. ओके. आणि जर मी याला अनक्लिक केलं तर ते इनऍक्टिव्ह होतं. ओके. जस्ट वेट. मी आता सेव्ह करतो जस्ट. ठीक आहे. Cause filter direction. एक साथ नाही खायचं आपल्याला, सगळं हळूहळू खायचं. वेट. ते कन्सेप्ट पुढं सांगू. क्रिएट झाली ही काहीतरी रिलेशनशिप आहे, त्याला काय म्हणतो आपण? ऍक्टिव्ह रिलेशनशिप. ऍक्टिव्ह रिलेशनशिप कशी डिनोट होते? एक हार्ड सॉलिड लाईनने डिनोट होते. ओके. सेकंड, मला ऑर्डर डेटशी कनेक्ट झालंय माझं, राईट? सेकंड आहे माझा स्टॉक डेट. ह्याच्यामध्ये आहे स्टॉक डेट. मी ऑर्डरची तर इन्फॉर्मेशन फाइंड आउट केली, माझा स्टॉकची पण मला इन्फॉर्मेशन फाइंड आउट करायची. कशाची? स्टॉकची पण. अगेन काय करणार मी? डेट टेबलला कशाशी कनेक्ट करणार? डेट कॉलमला स्टॉक डेटशी, राईट? ओके. काय होतो? डेट कॉलमला स्टॉक डेटशी कनेक्ट करतो. केलं? जेव्हा मी एखादं कनेक्शन करतोय विद इन द टेबल विथ अनदर टेबल विथ डिफरंट कॉलम्स, इथे काय येतंय? मेक रिलेशनशिप ऍक्टिव्ह. म्हणजे आत्ता काय येते? रिलेशनशिप इनऍक्टिव्ह आहे. ओके. मी सेव्ह करतो. ओके. एक दुसरं पण रिलेशनशिप क्रिएट झाले, राईट? दिसतंय इथे सगळ्यांना. पण ते कशाने क्रिएट झाले? डॉटेड लाईन, राईट? डॉटेड लाईन. रिलेशनशिपचे 2 टाईप आहेत. एक असतं ऍक्टिव्ह रिलेशनशिप आणि एक असतं इनऍक्टिव्ह रिलेशनशिप. ऍक्टिव्ह रिलेशनशिप म्हणजे काय? ज्याच्यात तुम्ही डेटा डायरेक्टली फिल्टर आउट करू शकता. म्हणजे हा माझा एक रिलेशनशिप ऍक्टिव्ह आहे, राईट? सो मी काय करू शकतो? डेट वाईज त्याला फिल्टर आउट करू शकतो, ऑर्डर क्वांटिटीला वगैरे. बट मी मी डेट कशाशी कनेक्ट केले? स्टॉक डेटशी कनेक्ट केले. जर मला स्टॉक डेटचा फिल्टर आउट डेटा करायचा असेल तर मी करू शकतो का? नाही करू शकत. का? हे रिलेशन दोघांमधलं काय अजून इनऍक्टिव्ह आहे, राईट? काय इनऍक्टिव्ह आहे?
ओके. व्हॉट इज ऍक्टिव्ह रिलेशनशिप? ऍक्टिव्ह रिलेशनशिप इज अ डिफॉल्ट रिलेशनशिप जी बाय डिफॉल्ट क्रिएट झालेली. दॅट पॉवर BI युजेस ऑटोमॅटिकली फॉर फिल्टरिंग अँड कॅल्क्युलेशन्स बिटवीन द टू टेबल्स. ओके, त्यासाठी आपण कोणतं यूज करतो? ऍक्टिव्ह रिलेशनशिप. की पॉइंट्स काय? शो ॲज अ सॉलिड लाईन इन मॉडेल व्ह्यू. सॉलिड लाईन दिसली सगळ्यांना. सेकंड, ओनली वन ऍक्टिव्ह रिलेशनशिप कॅन एक्झिस्ट बिटवीन द टू टेबल्स. दिस पॉइंट्स इज इम्पॉर्टंट. ओनली वन ऍक्टिव्ह रिलेशनशिप एक्झिस्ट बिटवीन द टू टेबल्स. म्हणजे काय? द स्टॉक डेट आपण कनेक्ट केलंय मी, ऑर्डर डेट पण कनेक्ट करलंय. बट मला जेव्हा ऑर्डरची इन्फॉर्मेशन दाखवायची असेल तेव्हा मी कोणती ऍक्टिव्ह करणार? ऑर्डर डेटची. आणि जेव्हा मला स्टॉक रिलेटेड इन्फॉर्मेशन दाखवायची असेल तेव्हा कोणती ऍक्टिव्ह करणार? स्टॉक रिलेटेड. ओके. फिल्टर्स फ्लो ऑटोमॅटिकली थ्रू द रिलेशनशिप. आपण त्याला काय ऍक्टिव्ह इनऍक्टिव्ह चेंज केलं नाही. तो डेटा ऑटोमॅटिकली फिल्टर आउट होणार आहे. जर मी इयरला सिलेक्ट केलं तर ऑटोमॅटिकली फिल्टर आउट होणार आहे. ओके, जसं की इथं मी सिलेक्ट करतो 2021ला, फिल्टर आउट होतोय डेटा. 2022ला अगेन फिल्टर आउट होतोय. 2020ला अगेन फिल्टर आउट होतोय. हे काय होतं? ऑटोमॅटिकली फिल्टर आउट होतोय डेटा. बट जर इफ मला जर स्टॉक रिलेटेड करायचं असेल तर मला काय करावं लागेल? याला फर्स्टला इनऍक्टिव्ह आणि सेकंडला ऍक्टिव्ह करावं लागेल. तेव्हा जाऊन काय होईल? माझं स्टॉक डेट ऍक्टिव्ह होईल आणि तिथं डेटा फिल्टर आउट होईल. अंडरस्टूड? ते टेबलला रिलेशन क्रिएट केली, हम्म. कॉलमला दिलं तर थोडं डिफरन्स आहे. म्हणजे टेबलला पण करतो ना आपण रिलेशन हे कॉलमलाच क्रिएट केलं आपण. कॉलम टू कॉलम. कॉलम टू कॉलमच क्रिएट केलं आपण. कॉलम टू कॉलम क्रिएट झालं म्हणजे काय झालं माहिती का? ह्या टेबलचा सगळा ऍक्सेस मिळून गेला. जसं जॉईन्समध्ये होत होतं. आपण विदिन द कॉलम जेव्हा करत होतो तेव्हा काय होत होतं? दुसऱ्या टेबलचा डेटा थर्ड टेबलमध्ये काय होत होता? फेच आउट होत होता आणि सगळी इन्फॉर्मेशन मिळत होती मला. सेम डेटा मॉडेलिंगमध्ये पर्टिक्युलर कॉलमला कनेक्ट करतो. या पर्टिक्युलर कॉलमला कनेक्ट करतो. येस स्टॉक डेट लागेल. येस. जॉईनमध्ये आपण सर इथे डेट पासून कशाला कनेक्शन केलं तुम्ही? काय कोणत्या इथे पहिल्यांदा तुम्ही त्या डेट सोबत कनेक्ट केलं ना, ऑर्डर डेट सोबत. डेट टू ऑर्डर डेट मी फर्स्ट कनेक्ट केलं. ओके. अँड सेकंड डेट टू स्टॉक डेट कनेक्ट केलं. एकदा कसं केलं दाखवा. वेट, आपल्या रिलेशनशिप बघायची. थांबा जरा, तुम्ही घाई नका करू. सगळे आधी कन्सेप्ट समजून घ्या. आपल्याला अख्खं मॉडेलिंगला 1 दिवस घालवायचं आहे, जे तो आपणच बिल्ड करणार आहे अख्खा टेबलचं स्ट्रक्चर. ओके. येस आदित्य. ठीक आहे. यूज डायरेक्टली इन व्हिज्युअल्स अँड मेजर्स विदाउट एक्स्ट्रा डॅक्स. यासाठी तुम्हाला काही एक्स्ट्रा डॅक्स लिहावं लागत नाही. डायरेक्टली व्हिज्युअल्समध्ये यूज करू शकता वगैरे. ओके. सेकंड आहे इनऍक्टिव्ह रिलेशनशिप. इनऍक्टिव्ह रिलेशनशिप एक्झिस्ट बिटवीन द टेबल्स बट इट नॉट यूज ऑटोमॅटिकली. आपण ऑटोमॅटिकली यूज केले का? ते नाही. तुम्हाला पहिले इनऍक्टिव्ह करावं लागतं अँड सेकंड ऍक्टिव्ह करावं लागतं, तेव्हा जाऊन ते रिलेशनशिप यूज होतं. ओके. त्याचे की पॉईंट शोन ॲज अ डॉटेड लाईन बघितलंय. ओके. डज नॉट फिल्टर डेटा बाय डिफॉल्ट. बाय डिफॉल्ट डेटा फिल्टर आउट होत नाही. मस्ट बी ॲक्टिवेटेड युजिंग अ डॅक्स वेन नीडेड. म्हणजे तुम्हाला गरज लागेल स्टॉक डेटची तेव्हा तुम्हाला पहिलं कॅल्क्युलेशनसाठी गरज लागेल तुम्हाला स्टॉक डेटची, तेव्हा तुम्हाला काय करायचं? पहिले इनऍक्टिव्ह करायचं अँड देन सेकंड ऍक्टिव्ह करायचं. अंडरस्टूड? युजफुल वेन मल्टिपल रिलेशनशिप एक्झिस्ट बिटवीन द सेम टू टेबल्स. म्हणजे एकाच टेबलशी तोच टेबल मल्टिपल टाइम्स कनेक्ट करू शकतो मी, राईट? तेव्हा ऍक्टिव्ह अँड इनऍक्टिव्ह यूज होतो. अंडरस्टूड? ऑनलाईन Yes. ओके. Yes. Interview answer. Active relationship is used by default filtering. Is used for default filtering. This is your active relationship. An inactive relationship is not used by default and can be activated in DAX using user relationship function. हे बघायचं आपल्याला पुढे जाऊन. एक फंक्शन आहे डायरेक्टली, जसं तुमचे पायथन मध्ये फंक्शन असतात तसे इथं पण एक फंक्शन्स आहेत डायरेक्टली, ते यूज करावं लागतं आपल्याला. ओके. ऑनलाईन Yes, sir. Yes, sir. डेटा मॉडेलिंग काय हे कळालं? काय डेटा मॉडेलिंग? building relationship between two tables to improve the efficiency of overall ओके. अगेन data modeling is building relationship between two tables Hmm. to increase the efficiency ओके. of the report.
Data modeling is the process of connect two tables with one common column to improve efficiency and reduce redundancy. This is your data modeling. Why data modeling important? To reduce redundancy. To reduce redundancy. Redundancy means repetitive work. Redundancy means repetitive work. Second point was, what is fact table and dimension table? काय काय असतं फॅक्ट टेबल आणि डायमेन्शन टेबल काय असतं? ओके And last step on the foreign keys ओके and dimension tables with the primary keys and the ऑनलाइन एनीवन, what is fact table and what is dimension table? प्रज्वल. Fact table is foreign key Okay, fact table is foreign key only. and contains numerical data. Right. Numerical data means which type of data? Transactional data. Which Yes. type of data? Transactional data. This is a fact table. Second one, dimension table. What is dimension table? It contains descriptive data. It contains descriptive data. Numerical as well as non-numerical. न्यूमेरिकल मध्ये कोणता येईल? एज, सॅलरी अशा टाईप म्हणजे पर्सनला डिस्क्राईब करतो असा डेटा आहे. ओके. व्हॉट इज कार्डिनॅलिटी? रिलेशनशिप बिटवीन द टू टेबल्स with the reference of one column. What are the types of relationship? One to one, one to many. One to one, Many to many. one to many. What is one to one? What is one to one? पूछते लोग हैं नक्की. What is one to one? Okay. One user purchase only one order. This is one to one. What is one to many? One user purchase many orders. One user purchase many orders. What is many to one? Many order purchased by one person. One person. And what is many to many? Many order purchased by many. Or many students enroll many courses. Or many courses enroll by many students. This is many to many. This is your cardinality type. ओके. ते जाऊन तुम्हाला हेच विचार, व्हॉट इज कार्डिनॅलिटी. कार्डिनॅलिटी विचारल्यावर पोरं म्हणतात हे काय असतं, हे कार्डिनॅलिटी हे असतं. काही काहींना लक्षात येत नाही. ते रिलेशनशिप लक्षात राहिलेलं असतात ना, टाइप्स ऑफ रिलेशनशिप कळत नाही. सो कार्डिनॅलिटी म्हणजे हे. दॅट्स इट. टू टाइप्स ऑफ स्कीमास प्रेझेंट इन पॉवर BI. व्हॉट आर द टू टाइप्स? स्टार आणि स्नोफ्लेक. स्टार स्कीमा म्हणजे काय? One fact table, dimension table. One fact table connected to Many dimensions. another dimension table or many dimension table. Star schema contains only One fact one table. fact table, not more than that. Okay, not more than that. What is snowflake schema? One or more dimension. Okay, snowflake schema has many fact tables and dimension tables divided into sub-dimension tables. Okay, dimension, sub-dimension. Understood? एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. नाही, ते नंतर सांगतो. ते उद्या कळेल तुम्हाला. व्हॉट इज ऍक्टिव्ह अँड इनऍक्टिव्ह रिलेशनशिप? माहित नाही. अरे ऍक्टिव्ह अँड इनऍक्टिव्ह आता तर बघितलं आपण. ऍक्टिव्ह. Okay. Filter out the data. active relationship is the default relationship. Right. Active relationship is the default relationship. So it's default. So it's filter out by default. But inactive मध्ये होतं का असं? नाही. फर्स्ट काय करावं लागते तुम्हाला? ते ऍक्टिव्ह करावे लागते अँड देन तुम्हाला डेटा फिल्टर आउट करावा लागतो. बरोबर? क्लिअर? ऑनलाईन. Yes, sir. अभिजित Yes, sir. काय बोले? ऐश्वर्या.
Yes, sir. समज. आकांक्षा, अक्षय, Yes, sir. अंकिता, Yes, sir. भागवत, Yes, sir. भूषण, येस सर. दिव्या, दिव्या कच्छे, गौरी जोशी, Yes, sir. किरण बोराडे, Yes, sir. कोमल जी, Yes, sir. माधवी पाटील, Yes, sir. मानसी, Yes, sir. Clear. नामदेव, नामदेव पुले, नंदिनी, Yes, sir. प्रज्ञा, Yes, sir. प्राजक्ता, Yes, sir. प्रज्वल, येस सर. प्रथमेश, येस सर. राहुल, ऋतिक, येस सर. संदीप, संजय, सानिका, शंतनू, Yes, sir. Yes, श्रद्धा, sir. स्मिता, Yes, sir. तुषार, Yes, sir. वैष्णवी, Yes, sir. वरद. ओके, सगळ्यांना काय आलंय? डेटा मॉडेलिंगला ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कधीच काय विषय नाही शकत. फक्त एक कन्सेप्ट राहिली क्रॉस फिल्टर डायरेक्शनची. ती कधी बघणार, जेव्हा आपण रिलेशनशिप बिल्ड करू तेव्हा त्याचा तुम्हाला यूज करेल, किंवा फिल्टर ऑफ डेटा कसा होतं तेव्हाच ती एक कन्सेप्ट राहिली क्रॉस फिल्टर डायरेक्शनची, तेवढीच राहिली फक्त. ओके, इथपर्यंत काय आलंय सगळ्यांना? घरी जाऊन फक्त थोडंसं बघा, युट्यूबला बघा, किंवा लेक्चर नाही बघितलं झालं, फक्त रिवाईज करा. ह्या कन्सेप्ट घेतलं कोणत्या लक्षात आहे, मी सगळे हे पाठवतो, वर्ड डॉक्युमेंट्स पाठवतो, एवढे फक्त रिवाईज करा. का असतं हे समजून घ्या. आणि तुम्हाला जेव्हा इंटरव्ह्यू जातो तुम्हाला का ते आहे ते सांगावं लागतं, किंवा ते कसं होतं हे सांगावं लागतं. डायरेक्टली तुम्हाला प्रॅक्टिकलवर देत नाही. ओके, पहिल्यांदा का ते सांगावं लागतं, मग तुम्हाला एक डेटा सेट देतं किंवा टेबल्स देतात 2-3, मग नंतर ह्याच्यामध्ये मॉडेल्स बिल्ड कर. म्हणजे तुम्हाला काय लागतं की बाबा कोणतं टेबल कसा कनेक्ट करायचं. देन प्रॅक्टिकलची गोष्ट आहे, आधी कन्सेप्ट समजून घ्या. ओके, तर कन्सेप्ट समजल्यानंतर पुढे जाऊन काय करणार, काहीच नाही होणार. राईट, आता तरी काय आलंय मग 1 to many का होतंय. जर मी डायरेक्ट मॉडेलमध्ये बिल्ड केलं असतं आणि 1 to many का आलं असतं नाही. ते 1 to many काय इम्पॉर्टंट आहे, किंवा ते कार्डिनेटिव्हचे टाइप्स काय आहेत हे कळायला पाहिजे मला, किंवा ऍक्टिव्ह इनॅक्टिव्ह काय आहे, स्कीमाज कोणत्या प्रकारचे, हे इम्पॉर्टंट आहे. ओके, स्कीमामध्ये अजून एक थर्ड टाईप आहे पण तो विचारत नाही, तो नंतर घेऊ. गॅलेक्सी म्हणून एक आहे समथिंग, काय त्या मल्टिपल फॅक्ट्स असतात त्यामध्ये, मल्टिपल डायमेन्शन, सब डायमेन्शन, आणि सब डायमेन्शनचं पण अजून एक डायमेन्शन टेबल असे असतं गॅलेक्सीमध्ये. त्याला पण तो विचारत नाही सहसा. मेन 95% स्टार स्कीमा यूज होतो, देन स्नोफ्लेक स्कीमा यूज होतो. स्टार स्कीमा ह्यासाठी यूज करते कंपनी, ॲक्युरेसी जास्त असते त्याची. का, एकच फॅक्ट टेबल असतो ना, आणि त्या एकाच फॅक्ट टेबलला सगळे टेबल्स कनेक्ट असतात, त्यामुळे रिपोर्ट फास्टर होतो आणि ॲक्युरेट होतो. पण स्नोफ्लेक स्कीमा कसं असतं की वाया जावं लागतं तुम्हाला, वन थ्रू अदर, अदर थ्रू अदर असं. त्यामुळे ते कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर होतं थोडं, आणि फास्ट रिपोर्ट होत नाही. सो तुम्हाला इकडून डेटा घ्यावा लागतो, इकडून पण घ्यावं लागतं असं कॅल्क्युलेशनसाठी. बट फॅक्ट टेबल स्टार स्कीमामध्ये फास्ट कॅल्क्युलेशन्स होतात, कारण की माहिती मला फॅक्ट टेबल्समध्येच मला सगळे ॲग्रिगेशन्स करायचे. एकच फॅक्ट टेबल आहे आणि दुसऱ्या टेबलचा काही संबंधच येत नाही. फक्त जर मला काही फिल्टर आउट करायचं असेल माझ्या एज वाईज, तर मी दुसरा घेणार आहे, कंडिशन टाकायची असेल तर, जे डायमेन्शन टेबल्स असतात. ओके, त्यासाठी आपण स्टार स्कीमा यूज करतो मोस्ट कंपनी. ओके, कन्सेप्ट समजून झालेला आहे सगळ्यांच्या. फक्त मी एक सेटअप लावून घेतो, तुम्ही हा सेटअप पण घरी गेला लावून घ्या. तुमचे जर रिलेशनशिप सगळे ऍक्टिव्ह असतील, म्हणजे असं जर दिसत असेल तर मॅनेज रिलेशनशिप मध्ये जावा आणि पॉवर बाय डेस्कटॉपला जावा. इथं मॉडेल व्ह्यू आहे आपला, मॉडेल व्ह्यू मध्ये जावा. जर रिलेशनशिप क्रिएट असेल विथ डिफरंट टेबल्स, तर मॅनेज रिलेशनशिप मध्ये जावा आणि सगळे रिलेशनशिप डिलीट करा. इथं सिलेक्ट करायचं अँड डिलीट करायचं. डिलीट. ओके, कळालं.
आणि जेव्हा तुम्ही रिलेशनशिप बिल्ड करता तेव्हा ऑलवेज रिमेंबर ठेवा की फॅक्ट टेबल सेंटरला ठेवायचा आणि त्याच्या अराउंड सगळे डायमेन्शन्स टेबल ठेवायचे. आता माझं फॅक्ट टेबल कोणतं आहे? अपेंड नावाचा, राईट. त्याच्या अराउंड मी काय करतो? सगळे डायमेन्शन टेबल्स ठेवतो. अपेंड ठेवलं. सेल्स डेटाचं काम आहे का मला आत्ता? काही नाही. का नाही काम? सगळं सेल्स डेटा कशामध्ये आलेलं आहे? अपेंड मध्ये आलेलं आहे. सेल्स डेटाचं काहीच काम नाही माझं आता, राईट. कॅलेंडर लुकअपचं काम आहे. अपेंड टेबलचं काम आहे. अपेंडला सेंटरला ठेवतो का? फॅक्ट टेबल आहे त्यामुळे. प्रोडक्ट लुकअपचा आहे. डायमेन्शन टेबल आहे ना, साईडला ठेवतो. प्रोडक्ट कॅटेगरीज आहे. प्रोडक्ट कस्टमर लुकअप आहे. कॅलेंडर लुकअप पण आहे ना. रिटर्न्स डेटा आहे का? आहे. टेरिटरी लुकअप आहे. प्रोडक्ट सब कॅटेगरीज आहे, राईट. अजून कोणता टेबल राहिलाय? नाही ना. कोणता? तो पण अपेंड केलेला आहे. तसं नाही. फक्त इम्पॉर्टंट किती आपल्याला? एवढे टेबल इम्पॉर्टंट आहे. किती? 1 2 3 4 5 6 7 8 टेबल्स. त्यामध्ये एक फॅक्ट टेबल आहे, बाकी सगळं काय डायमेन्शन टेबल्स. अंडरस्टँड? एवढं फक्त सेटअप रेडी करून घेतला आहे मी, तो पण तुम्ही करता घरी जाऊन. फक्त एवढं. आता जे काही आपण रिलेशनशिप बिल्ड करणार आहे टेबल्स टू टेबल, ते उद्या करतो. ठीक आहे. आज फक्त कन्सेप्ट घेतल्या. प्रॅक्टिकल नॉलेज उद्या. कसं बिल्ड करायचं, कोणत्या टेबलला कसं कनेक्ट करायचं. ओके. ऑनलाईन. अंडरस्टूड एव्हरीवन? Yes, sir. Yes. Yes, sir. Yes, sir. जस्ट वेट अ मिनिट, मला अटेंडन्स घेऊ दे. ऑफलाईन या दोघांचं नाव पण ऍड करा. तुमच्यामध्येच करा. D9 मध्ये करून टाकतो. हां, आता ऍड करा.